नमस्कार. आजचा विषय, तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करतोय की थांबवतोय? सर, हे अप्रूव्हल तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. फाउंडरने लॅपटॉपकडे पाहिले. सकाळचे 10 वाजले होते आणि त्याच्याकडे आधीच 17 व्हॉट्सअप मेसेजेस, 8 ईमेल्स आणि 3 अर्जंट कॉल्स होते. काल त्याने ठरवले होते, उद्या सेल्सवर फोकस करायचा, स्ट्रॅटेजी करायची, बिझनेसवर काम करायचं. पण पुन्हा तोच दिवस. कस्टमरचा प्रॉब्लेम त्याच्याकडे, एम्प्लॉईचा डिसिशन त्याच्याकडे, सप्लायरचा कॉल त्याच्याकडे. रात्री तो थकून म्हणाला, मला अजून डिसिप्लिन व्हायला हवं. पण इथेच खरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यात डिसिप्लिनची कमतरता नव्हती. त्याचा बिझनेस एन्व्हायरमेंटच त्याला सतत रिॲक्टिव्ह बनवत होता. त्याने दुसऱ्या दिवशी एकच बदल केला. सकाळचे 9 ते 10 फक्त सेल्स. रुटीन डिसिशनसाठी टीमला क्लिअर ऑथॉरिटी, रिपीटेड क्वेश्चनसाठी एसओपी आणि अननेसेसरी नोटिफिकेशन्स बंद. एका आठवड्यात बिझनेस अचानक मोठा झाला नाही, पण फाउंडरचा दिवस बदलला. फायर फायटिंग कमी झालं, स्ट्रॅटेजिक कामासाठी वेळ मिळाला आणि टीमने डिसिशन घ्यायला सुरुवात केली. कारण गोल्स डिरेक्शन देतात, पण सिस्टम्स मुवमेंट निर्माण करतात. म्हणूनच पुढच्या वेळी स्वतःला विचारू नका, मी अजून किती मेहनत करू. विचारा, माझ्या बिझनेसला असा डिझाईन केला आहे का की योग्य काम करणं सोपं होईल. कारण सस्टेनेबल बिझनेस म्हणजे केओस मध्ये जगणं नाही, केओस कमी करणारी सिस्टम उभी करणं. धन्यवाद.